नवी मुंबईमध्ये गड जिंकल्यानंतर मंत्री गणेश नाईक यांनी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे। नगरविकास खात्याच्या माध्यमातून दिलेला FSI आपण रद्द करणार असं गणेश नाईकांनी म्हटलंय। निवडणूक संपली, वैर संपलं, मात्र ज्यांनी चुका केल्यात त्यांनी मान्य करून त्या सुधाराव्या असा शिंदेंना त्यांनी टोला लगावलाय। सिडको व्यवस्था संपली पाहिजे असलं आपलं स्वप्न असल्याचं गणेश नाईक म्हणतात। जर का आज नगरविकास खात्याने दिलेला जो FSI पूर्ण वापरला गेला तर या शहरातल्या रस्त्यांवरून गाड्या चालणार नाहीत, माणसं चालता येणार नाही। आम्हाला पुनर्विकास करण्याकरता बॅलन्स असेल एवढा FSI पाहिजे, आम्हाला भरमसाठ FSI नको आहे। हा जर इतका FSI वापरला गेला तर मी सांगतो या नवी मुंबई शहराला शहर राहणार नाही। आणि म्हणून मोजकच जितकं शहराला शहर पण राहील इतका FSI मिळावा आणि त्याच्यावर बंधनं घालावी याच्याकरता पहिलं पत्र माझं उद्याला मुख्यमंत्र्यांना जाणार। माझं म्हणणं आहे की झालेल्या चुका दुरुस्त करून कबूल करून दुरुस्त करण्यामध्ये मोठेपण आहे आणि माझं मत आहे, मी मगाशी काय म्हणतो योग्य ठिकाणी मी बोललेलो आहे ना, त्याला पिन ड्रॉप सायलेन्स टोटल सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ झाले होते आणि ही चुकच आहे। हा जर इतका युनिफाईड DCR वापरणं म्हणजे शहराला बकालपणा आणण्यासारखं आहे। माझं आव्हान आहे त्या घटकाने आपल्या केलेल्या ज्या काही चुकीचे निर्णय ते दुरुस्त करावे, बिल्डर धार्जिनी विकासाची भूमिका ठेवू नये, ही जनताभिमुख असावी आणि हे माझं नम्र आवाहन आहे। पुन्हा बघूयात काही वेगवान बातम्या।